गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। गेली 2 महिने शासनाकडून न्याय मिळत नसल्याने स्वातंत्र्य दिनी उपोषण, ग्रामसेविका शीतल जाधव यांची चौकशी होण्याची मागणी। बळीराम पाटील यांनी 23 जून 2025 पासून शासनाकडे बळवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेले सर्वे नंबर 82/अ/1, 2, 3, 4 या सर्वे नंबर मध्ये झालेल्या उत्खननाबाबत आणि ग्रामसेविकांनी केलेल्या चुकांबाबत वेळोवेळी गेली 2 महिने पंचायत समिती पेण, मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग जिल्हा परिषद यांच्याबरोबर पत्रव्यवहार करून देखील या प्रकरणातील दोषी अधिकारी ग्रामसेविका शीतल जाधव यांच्या विरुद्ध कारवाई होत नसल्याने 15 ऑगस्ट 2025 रोजी म्हणजेच स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषद कार्यालय अलिबाग येथे उपोषण करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये बळीराम पदम पाटील यांनी दिली आहे। याविषयी सविस्तर वृत्त असे की ग्रामपंचायत बळवलीच्या हद्दीत सर्वे नंबर 82/अ/2 यामध्ये भरत चांगू ठाकूर राहणार करंजाडे पनवेल यांनी हिरामण चांगू सुर्वे यांच्या मालकीच्या जमिनीच्या जागेवर खडी मशीन व गोडाऊन बांधण्यासाठी ना हरकत दाखला मागितला। त्यानंतर ग्रामसेविका शीतल जाधव यांनी कोणत्याच कागदपत्रांची पूर्तता न करून घेता काही अटी शर्तींवर ना हरकत दाखला दिला, परंतु खऱ्या अर्थाने ग्रामसेविका या ग्रामपंचायतीच्या सचिव असल्याने दिलेल्या कागदपत्रांची पूर्ण खात्री करून घेणे गरजेचे होते। त्यानंतर ना हरकत दाखला देणे गरजेचे असताना तसे न करता ना हरकत दाखला देऊन शासनासह बळवली ग्रामस्थांची फसवणूक केली आहे। कारण सर्वे नंबर 82 हा एकच सातबारा असून त्याच्यात 1, 2, 3, 4 असे तुकडे पडलेले नाहीत। हा सातबारा आजतागायत जिवंत नाही असे म्हणणे बळीराम पाटील यांचे आहे आणि त्यासाठी त्यांनी एकच सर्वे नंबर असल्याचा नकाशा देखील पत्रकार परिषदेमध्ये दाखवला। हा नकाशा 24 जून 2024 चा आहे। एकंदरीत बळीराम पाटील यांच्या म्हणण्यानुसार सातबाऱ्याची फोड झालेली नसताना ग्रामसेविकेने 9 जून 2023 ला ना हरकत दाखला दिलाच कसा? तसे ना हरकत दाखला हा खडी मशीन आणि गोडाऊनसाठी दिला होता, परंतु त्या जागेवर आजच्या घडीला उत्खनन झालेले आहे आणि त्या उत्खननाच्या बदल्यात पेण तहसील कार्यालयातून सामायिक सर्वे नंबर 82/अ याला उत्खननाबद्दल स्वामित्व कर आकारला आहे। तसेच 2 जून 2025 च्या जनमाहिती अधिकारी निवासी नायब तहसीलदार यांच्या म्हणण्यानुसार 82/अ चा 1, 2, 3, 4 सर्वे नंबर मध्ये एकही रुपयांचे स्वामित्व कर भरले नसल्याचे सांगितले आहे। बळीराम पाटील यांनी पुढे सांगितले की 1 ऑगस्ट रोजी पंचायत समितीमध्ये या विषयासंदर्भात सुनावणी झाली, परंतु बीडीओंनी माझी बाजू ऐकून न घेता त्यांनी त्यांच्या कर्मचारी ग्रामसेविका शीतल जाधव यांना वाचवण्यासाठी मला उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यामुळे मी काही झाले तरी उपोषणाला उद्या म्हणजे स्वातंत्र्य दिनी बसणार आहे। याविषयी गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांना भ्रमंती ध्वनीवरून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सर्व प्रकरण मी ऐकून बळीराम पाटील यांना माझ्या कर्मचाऱ्यांची कोणतीच चूक नसल्याचे सांगून ठराव हा ग्रामपंचायतीने घेतलेला आहे, एकट्या ग्रामसेविकेने नाही। एकंदरीत हा संपूर्ण घोल 414 एकरचा सर्वे नंबर 82/अ यातील उत्खनना संदर्भात आहे। कारण ग्रामपंचायतीने दिलेली एनओसी ही उत्खननासाठी नसून बांधकामासाठी आहे आणि बळवली गावाच्या सामायिक सोसायटीच्या जागेच्या संदर्भात असल्याने जोपर्यंत योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत बळीराम पाटील हे आपला उपोषण मागे घेणार नाहीत। तसेच माझ्याजवळ जे पुरावे आहेत ते वेळ येईल तसे मी प्रसार माध्यमांसमोर मांडेन, असे शेवटी बळीराम पाटील यांनी सांगितले। गरजा रायगड 7 संवादने खात्री करण्यासाठी बीडीओंप्रमाणेच तत्कालीन सरपंच संजय डंगर, ग्रामसेविका शीतल जाधव यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही। सदरील प्रकरणाबाबत सरपंच संजय डंगर, ग्रामसेविका शीतल जाधव यांना आपले म्हणणे मांडायचे असेल तर ते गरजा रायगडशी संपर्क करू शकतात। मी बळीराम पाटील पुन्हा सांगतोय, उद्या कंपल्सरी उपोषण होणार, पण उपोषणाचं कारण
अजूनपर्यंत ग्रामसेविका शीतल जाधव यांच्यावर कारवाई झालेली नाही, कारण त्यांनी आमच्या सहकारी जी जागा आहे सोसायटीची त्यामध्ये तिने एनओसी दिलेली आहे, तिच्यावर जर कारवाई झाली नाही तर मी आमरण उपोषण करीन। त्या व्यतिरिक्त अजून काही भरपूर गोष्टी काही एनओसी दिलेल्या आहेत, सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच प्लस शीतल जाधव यांनी अजून भरपूर काही गोष्टी अशा निघतील, ते सध्या मी काही बोलू शकत नाही। ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी मी त्या गोष्टी क्लिअर करत आहे। तेवढे माझ्याकडे पूर्णतः भक्कम पुरावे आहेत, त्यासाठी त्यांची कारवाई कंपल्सरी व्हायला पाहिजे, अन्यथा उद्या माझं कंपल्सरी आमरण उपोषण जिल्हा परिषद अलिबाग येथे कंपल्सरी होणार आहे। त्याच्यात खास करून पहिले म्हणजे एनओसी दिलेले आहे, ग्रामसेविका तिचा अधिकार नसताना ते प्रशासकीय अधिकारी असताना तिने एक एनओसी दिली आहे। माजी सरपंच संजय कमलाकर धनगर, दुसरे उपसरपंच पण त्याच्यात इन्व्हॉल्व आहे। अजून दुसरे कोण सदस्य असतील मला काय माहिती नाही, पण त्याची चौकशी झाल्यानंतर त्या गोष्टी उघड होतील। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।